होऊ द्या अगोदर रेकॉर्ड. ओके. क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. ओके. चॅप्टरच्या नावामध्ये काय दिलंय? इक्वेशन. ओके. इक्वेशन आणि पॉलिनॉमियल यामध्ये काय फरक आहे? तर इक्वेशन मध्ये इज इक्वल टू साइन असणार काहीतरी. ठीक आहे. म्हणजे जो काय पॉलिनॉमियल दिलाय ना तो कशाला तरी इक्वल टू असणार. फॉर एक्झाम्पल आता हा पहिला पॉलिनॉमियल दिलेला ना 5x + 9. सपोज आपण असं लिहिलं 5x + 9 इज इक्वल टू 12 असं काहीतरी आपण लिहिलं. इज इक्वल टू 12 असं लिहिलं तर आपण त्याला काय म्हणणार? इक्वेशन. पण असं काही इज इक्वल टू नाही दिलंय तर आपण त्याला काय बोलणार? पॉलिनॉमियल. ठीक आहे. मग आता त्यांनी काय सांगितलंय? त्यांनी आपल्याला किती पॉलिनॉमियल दिलेत? एकूण 5 पॉलिनॉमियल दिलेत. किती दिलेत? 5 पॉलिनॉमियल दिलेत. बरोबर. पहिलं पॉलिनॉमियल काय आहे? 5x + 9. ओके. सेकंड पॉलिनॉमियल काय आहे? x² + 3x - 5. थर्ड पॉलिनॉमियल काय आहे? 3x - 7. फोर्थ पॉलिनॉमियल काय आहे? 3x² - 5x. आणि पाचवं पॉलिनॉमियल काय आहे? 5x². ओके. तर हे 5 पॉलिनॉमियल त्यांनी दिले. And they are asking us to identify which of these 5 are linear polynomials and which of them are quadratic polynomials. आता what is the difference between linear polynomials and quadratic polynomial? तर त्याच्यामध्ये जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची जी डिग्री आहे त्याच्यावरून ठरवतं की ते लिनियर पॉलिनॉमियल आहे का क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. जर डिग्री त्याची 1 असेल 1 तर ते लिनियर पॉलिनॉमियल आहे आणि डिग्री जर 2 असेल तर ते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. ओके. आता पहिलं पॉलिनॉमियल बघ 5x + 9. यामध्ये व्हेरिएबल कुठे आहे? व्हेरिएबल कुठे आहे? x. ओके. x ची डिग्री किती आहे? 1 आहे. इथे काही नाही आहे म्हणजे इथे 1 असतं. बरोबर. म्हणजे त्याची डिग्री किती आहे? 1. म्हणजे हायएस्ट डिग्री किती आहे? 1 आहे. आता इथे काय व्हेरिएबल आहे का? नाही. पण इकडे आपण टाकू शकतो x⁻0. x⁻0. एनिथिंग raised to 0 is 1. एनिथिंग raised to 0 is 1. ठीक आहे. मग आता इथे बघा हायएस्ट डिग्री किती आहे? 1 आहे ना. तर मग हे काय होणार? लिनियर पॉलिनॉमियल. ठीक आहे. सेकंड मध्ये व्हेरिएबल काय आहे? x व्हेरिएबल आहे. बरोबर. हा जो पहिला x आहे त्याची डिग्री किती आहे? 2. हा दुसरा x आहे त्याची डिग्री किती आहे? 1. जसं इकडे आपण 9च्या नंतर x⁻0 टाकलं तसं इकडे पण आपण x⁻0 टाकू शकतो. ठीक आहे. म्हणजे हायएस्ट डिग्री किती आहे? 2 आहे. म्हणजे काय झालं? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. तसं आता या थर्ड मध्ये 3x - 7. variable is x and the degree of variable is 1. So it is a linear equation. Okay. Now in fourth, again the variable is x. Okay. x वाले किती टर्म आहेत? 2 टर्म आहेत. त्यातल्या पहिल्या टर्म मध्ये x ची डिग्री किती आहे? 2 आहे. आणि सेकंड टर्म मध्ये x ची डिग्री किती आहे? 1 आहे. मग हायएस्ट कोण आहे? 2 आहे. म्हणजे हे पण काय झालं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. आता या पाचव्या पॉलिनॉमियल मध्ये एकच टर्म आहे. व्हेरिएबल x आहे. त्याची डिग्री किती आहे? 2 आहे. म्हणजे हे काय झालं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. करेक्ट. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. राईट. लक्षात? ओके. सो हायएस्ट डिग्री बघायची किती आहे. हायएस्ट डिग्री 1 असेल तर लिनियर पॉलिनॉमियल. हायएस्ट डिग्री 2 असेल तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ओके. यातलं पहिला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण लिनियर बद्दल बोललोय. आता ह्या चॅप्टर मध्ये आपण क्वाड्रॅटिक बद्दल बोलणार आहोत. काय बघतोय आपण?
स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. असं स्टँडर्ड फॉर्म आपण लिनियर इक्वेशनचं पण बघितलं होतं. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्यामध्ये काय होतं माहिती आहे ना, असं होतं ते आपण काय होतं, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 असं स्टँडर्ड फॉर्म होतं, बरोबर, लिनियर इक्वेशनचं. तर तसं आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म काय आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे इथे दोन व्हेरिएबल होते, x आणि y. इकडे एकच व्हेरिएबल आहे, ओके. आणि हायेस्ट डिग्री किती आहे, 2, ओके. मग हे स्टँडर्ड फॉर्म झालं. यामध्ये हे ए बी आणि सी आहे ना, हे कॉन्स्टंट्स असणार, काही रिअल नंबर्स असणार. काय असणार, रिअल नंबर्स. आणि ए ची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे. ए ची व्हॅल्यू काय नसली पाहिजे, 0. समजा ए ची व्हॅल्यू 0 आली तर मग काय होणार सांग. सपोज तुला आपल्याकडे काही असं स्टँडर्ड फॉर्मचं लिहूया आपण. चला, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ठीक आहे. यामध्ये समजा ए ची व्हॅल्यू 0 असेल, ए इज इक्वल टू 0, तर काय होणार, 0x स्क्वेअर होणार, बरोबर. आता जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला 0 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा आन्सर काय येतं, 0. म्हणजे हा अख्खा टर्मच काय होऊन जाणार, 0 होऊन जाणार. मी तो आपण लिहिणार नाही. मग आपल्याला राहणार काय, bx प्लस सी इज इक्वल टू 0 असं राहणार. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं का, नाही, कारण आता ह्याची हायेस्ट डिग्री किती आहे, 1. म्हणजे हे काय झालं, लिनियर इक्वेशन. हे आता क्वाड्रॅटिक इक्वेशन राहिलेलं नाही. म्हणून बी ची व्हॅल्यू 0 असू शकते, सी ची व्हॅल्यू 0 असू शकते, पण ए ची व्हॅल्यू कधीच 0 असणार नाही, ओके. बी शुड नेवर बी 0, सॉरी, ए शुड नेवर बी 0, ओके. इफ ए बिकम्स 0 then it is not a quadratic equation, okay. The value of b and c can be 0. b आणि c 0 असू शकतं, ठीक आहे. चला, मग आता हा टेबल जो आहे तो टेबल पूर्ण करायचा प्रयत्न करूया, ओके. काय सांगितलं या टेबलमध्ये बघा. फर्स्ट त्यांनी दिलंय करून, ओके. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय, एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0. लक्ष दे इकडे. आता मग आपण पहिला टर्म आहे एक्स स्क्वेअर, तो आहे तसाच लिहिणार. बघ, हा सेकंड टर्म मिसिंग आहे, bx वाला टर्म मिसिंग आहे. मग तो आपण काय केलं, प्लस 0x असं ऍड केलं. आणि मग सीचा टर्म काय, मायनस 4 इज इक्वल टू 0, ओके. मग ह्यामध्ये ए ची व्हॅल्यू किती आहे, 1. बी ची व्हॅल्यू किती आहे, 0. आणि सी ची व्हॅल्यू किती आहे, मायनस 4. आणि ह्या मायनसकडे लक्ष द्या, ठीक आहे. आपण जर मायनस नाही दिला तर आपल्याला रॉंग मिळणार. 4 नाही बोलायचंय, काय बोलायचंय, -4. तसं आता हे इक्वेशन आहे बघ, एक्स स्क्वेअर इज इक्वल, सॉरी, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2y मायनस 7. मग अगोदर ह्याला आपण आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घेऊया. मग बघा, स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय होणार, हे 2y मायनस 7 जे आहे ना, ते इज इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाहिजे का इज इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाहिजे, लेफ्ट हँड साईडला पाहिजे ना, ओके. मग आपण तसं करूया, वाय स्क्वेअर. मग आता हा 2y राईट हँड साईड वरून लेफ्ट हँड साईडला आला तो काय होणार, -2y -7. when it comes on the left hand side it will become +7. हा -7 इकडे आला ना, तर तो काय बोलणार, +7 इज इक्वल टू, आता इथे काय राहिलं राईट हँड साईडला, काहीच नाही राहिलं, इज इक्वल टू 0, ठीक आहे. मग आता मला सांग, इथे हे लिहूया, हे इक्वेशन, वाय स्क्वेअर -2y +7 इज इक्वल टू 0. मग आता यामध्ये ए ची व्हॅल्यू किती आहे सांग, 1. ए ची व्हॅल्यू किती आहे, 1. बी ची व्हॅल्यू किती आहे, 2 का -2, -2, ठीक आहे. बघ तू आता 2 बोललीस ना, ते 2 रॉंग येणार, -2. आणि सी ची व्हॅल्यू किती आहे, 7. सी ची व्हॅल्यू आहे 7, करेक्ट, ओके. हा लक्षात. चला, आता इथे या थर्ड याच्यामध्ये बघा,
एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 0 असं दिलंय. म्हणजे इकडे सीचा टर्म काय मिसिंग आहे ना, मग तो सीच्या बदले आपण काय ऍड करू शकतो, 0 ऍड करू शकतो. मग आपण इक्वेशन असं लिहिणार एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 0 इज इक्वल टू 0. ओके. मग आता मला सांग इकडे ए काय आहे, कोइफिशियंट काय एक्स स्क्वेअरचा, 2 कसं करता येईल, 1 आहे ना, एक्स स्क्वेअरच्या अगोदर काहीच नाही ना, मग एक्स स्क्वेअरच्या अगोदर काहीच नाही म्हणजे तिकडे काय आहे 1 आहे. एक्सचा कोइफिशियंट किती आहे, 2 आहे, म्हणजे बी ची व्हॅल्यू किती आली 2, आणि सीच्या जागी काय आहे 0, तर म्हणजे 0. ओके फाईन. तर लक्षात आलं की ए बी आणि सी हे कोइफिशियंट आहेत. ए इज द कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, ए इज द कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, बी इज द कोइफिशियंट ऑफ एक्स अँड सी इज द कॉन्स्टंट. ओके, तर यामध्ये बी अँड सी कॅन बी 0. जसं आता बघ ह्या इक्वेशन मध्ये बी ची व्हॅल्यू 0 आहे. ओके, ह्या इक्वेशन मध्ये सी ची व्हॅल्यू 0 आहे, तर बी किंवा सी 0 असू शकतं, पण ए आहे ना तो कधीच 0 येणार नाही, तो काहीतरी येणार, नेगेटिव्ह नंबर येईल, पॉझिटिव्ह नंबर येईल, पण काहीतरी पाहिजे, 0 असू शकत नाही. ओके फाईन. नाव वी आर सॉल्विंग प्रॅक्टिस सेट 2.1. क्वेश्चन नंबर 1, write any two quadratic equations. So we have to write any two quadratic equation. Okay, now we have seen what is the standard form or what is the general form of quadratic equations. A x square plus bx plus c is equal to 0. हे जनरल फॉर्म आहे. ओके, तर ह्या फॉर्म मधलं कोणतं पण इक्वेशन आपण लिहायचं स्वतः. ए बी सी व्हॅल्यू आपण ठरवायच्या. व्हेरिएबल पण एक्स पाहिजे तर एक्स, वाय पाहिजे तर वाय, आर पाहिजे तर आर, ए काही पण आपल्याला जे पाहिजे ते, फक्त ए बी सी नाही घ्यायचं बस. ठीक आहे, चल मग आपण पहिले इक्वेशन लिहूया. सांग व्हेरिएबल काय घेऊया, एक्स घेऊया का दुसरा काहीतरी घेऊया, एक्सच घेऊया. ठीक आहे, मग एक्स स्क्वेअर पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आपल्या इकडे एक्स पण पाहिजे आणि मी इथे सी काहीतरी पाहिजे इज इक्वल टू 0. ठीक आहे, माझं सांग ए किती घेऊया, ए 8. ओके चालेल, मग 8x स्क्वेअर फाईन. बीच्या आधी काय घेऊया 0, बीच्या आधी 0 घेऊया. हे भगवान, चल 0. पुढे सीच्या आधी काय घेऊया 5. मग आता हा -5 घेऊया का, हा प्लस पण चालेल, आपण मायनस घेऊया. चला मग झालं हे क्वाड्रेटिक इक्वेशन. फक्त हे मग आता तू 0 टाकलास ना, म्हणून थोडंसं काय करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल. ओके, 8x स्क्वेअर 0 मल्टिप्लाय बाय एक्स इज 0, म्हणजे हे 0 होऊन जाणार, म्हणजे ही लिहायची गरज नाहीये. मग आता आपण डायरेक्ट लिहिणार -5 इज इक्वल टू 0. झालं क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, चल आता सेकंड सांग, दुसऱ्या वाला घेऊया. दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण एक्सच घ्यायचं का दुसरा काहीतरी घेऊया, व्हेरिएबल नको, दुसरा घेऊया, क्यू घेऊया, क्यू. मग पहिला क्यू इकडे, दुसरा क्यू इकडे इज इक्वल टू 0. मग सांग आता इकडे ए च्या जागी काय घेऊया, हा 1. मग आता 1 लिहिलं तर 1 लिहायची गरज नसते. ठीक आहे, मग आपण नको लिहूया. इथे काय घेऊया बीच्या जागी 5 प्लस का मायनस, -5 घेऊया. ओके, -5 डन. सीच्या जागी काय घेऊया, एनी नंबर बोला. तुमच्या शाळेमध्ये रोल नंबर काय आहे, 1 रोल नंबर आहे तुझा. हे भगवान, तुमच्या वर्गात किती मुलं आहेत, 56. मग चल प्लस 56 घेऊया, प्लस 56. ओके, झाला क्वाड्रेटिक इक्वेशन. आता सिम्प्लिफाय करायची गरज आहे का, नाही. ओके डन.